आवाज येतोय का? हॅलो. हॅलो. मी डॉक्टर जयवंत कुमार महाले. मी डॉक्टर जयवंत कुमार महाले सटाणा येथे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतोय. आणि नाशिक येथे माझं एक क्लिनिक पण आहे. तर आज आपण म्युकरमायकोसिस या विषयावर आपण आज फेसबुक लाईव्ह नाशिक विकासच्या माध्यमातून आज आपण घेतोय. तर सर्वप्रथम मी नाशिक विकासचे जे आमचे मित्र मनोज टाटिया, शशिकांत गोसावी, अभिजित गोसावी, स्वप्नील घिया आणि ॲडव्होकेट भूषण टाटे यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म दिला की आपल्यासमोर सर्वांसमोर मी म्युकरमायकोसिस या विषयावर एक आपल्यासमोर काही मुद्दे मांडू शकतो. की म्युकरमायकोसिस म्हणजे काय? तर म्युकरमायकोसिस हा एक फंगस इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य आजार आहे जो आपल्या याच्या आधी 50 वर्षापासून तो आपल्या भारतात आढळून येत होता. पण त्याची ऑकरन्स म्हणजे त्याचं जे प्रमाण होतं ते थोडं कमी प्रमाणात होतं. पण सध्या हा कोविडनंतर एक पॅन्डेमिक, कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये हा एंडेमिक म्हणून म्हणजे बऱ्यापैकी आता आपल्याला दिसायला लागले. याचे बरेचसे केसेस जवळजवळ आत्तापर्यंत जवळजवळ महाराष्ट्रात जवळजवळ 1500 केसेस डिटेक्ट झालेले आहेत. त्यात आपले 500 ते 600 केसेस ह्या डिस्चार्ज झाले आहेत आणि 800 केसेस अजूनही आपले ट्रीटमेंट घेत आहेत. तर म्युकरमायकोसिस म्हणजे काय? तर एक बुरशीजन्य आजार आहे, ज्याला आपण ब्लॅक फंगाय किंवा काळी बुरशी म्हणतो. तर याच्या आधी कसं होतं, जेव्हा कोविड नव्हता त्याआधी हा हाय डायबेटिक पेशंट्स ज्याच्यात शुगर लेवल अनकंट्रोल असतात अशा पेशंटमध्ये जास्त करून दिसत होता, किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज म्हणजे ज्यांची प्रतिकारशक्ती फारच कमी असते असे HIV रिलेटेड पेशंट्स, किंवा किडनी ट्रान्सप्लांट ज्यांच्या आधी झाली आहे, ज्यांना इम्युनोमोड्युलेटर्स म्हणजे ज्यांचं इम्युनो सप्रेशन प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी ज्यांचे काही गोळ्या वगैरे चालू आहे अशा पेशंटमध्ये हा आढळायचा. पण त्याचं तेवढं फ्रिक्वेन्सी नव्हती. तर सध्या मात्र हा कोविडनंतर एक बऱ्यापैकी आपल्याला पोस्ट कोविड पेशंटमध्ये दिसतोय. तर याच्यात म्युकरमायकोसिस हा फक्त याला बुरशीजन्य आजार असतो. तर याच्यात आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील की म्युकरमायकोसिस याला ज्याचं दुसरं नाव आपण झायगोमायकोसिसही म्हणतो, किंवा एक हायमोमायकोसिस हे नाव आहे. तर हा बुरशीजन्य आजार साधारण आपल्या आजूबाजूच्या वातावरणात हे बुरशीचे स्पोर्स आढळून आलेले असतात, नेहमी असतात. पण सध्या कोविडचे पेशंट जे ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये किंवा ॲडमिट होते पोस्ट कोविड, ज्यांचं कोविड दुरुस्त झालं आहे, पण असे डायबेटिक पेशंट ज्यांचे शुगर शूट झाले आहेत अशा पेशंटमध्ये हे बुरशीजन्य आजार हा म्युकरमायकोसिस बऱ्यापैकी आढळून येतोय. तर याच्यात काय होतंय की जे आपण ICUमधले पेशंट म्हणा किंवा ज्यांना ऑक्सिजन देण्यात येतोय, तर ऑक्सिजनच्या ज्या ट्यूबिंग म्हणा किंवा ज्याच्यात जे पाणी वापरलं ते स्टराईल न वापरल्यामुळे काही प्रमाणात हा हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन म्हणतो आम्ही. तर याच्यामुळे बऱ्यापैकी डायबेटिक पेशंटमध्ये हा आपल्याला आढळून येतोय. तर याचा जवळजवळ 80 ते 90% पेशंट हे जे म्युकरमायकोसिस आत्तापर्यंत आढळले त्याच्यात डायबिटीस हा कॉमन फॅक्टर आहे. तर याच्यामध्ये काय होतं की आपली जी शुगर लेवल कोविडच्या ट्रीटमेंटमध्ये काय होतं की बऱ्यापैकी स्टिरॉइड दिले जात आहेत, IV स्टिरॉइड्स म्हणा किंवा ज्यांचं कॉर्टिकोस्टिरॉइड म्हणून जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुमची इम्युनिटी कमी करण्यासाठी किंवा तुमचं लंगचं इन्फेक्शन कमी होण्यासाठी याला आपल्याला लाईफ सेव्हिंग ड्रग म्हणून स्टेरॉइड वापरावेच लागतात. त्याला दुसरा पर्याय नसतो, कारण कोविडमध्ये आपल्याला आधी पेशंटचा जीव वाचवणं महत्त्वाचं असतं. पण याच्यानंतर काय होतं की बरेचसे जे आधी कोविड होण्याच्या आधी पण ज्यांना डायबिटीस आहे असे पेशंट, किंवा कोविडनंतर त्यावेळेस जे डिटेक्ट झालेले नसतात की ते पेशंट आधीपासून डायबिटिक असतात पण लक्षात आलेले नसतात, असे बरेचसे जवळजवळ 30-40% पेशंट हे ह्या आजाराने ग्रस्त झालेत. त्याला आपल्याला काही बऱ्यापैकी काही साईन आपल्याला आता याच्यात सांगता येतील. की पहिल्यांदा हा जो आजार हा आपल्याला नाकातनं याचे स्पोर्स आपल्या
शरीरात एंट्री करतात. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला म्युकरमायकोसिसचे पण 4-5 प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला रायनोसेरेब्रल म्हणजे नाकापासून तर आपल्या ब्रेनपर्यंत, नाक, सायनसेस, डोळा आणि नंतर आपल्या ब्रेनपर्यंत पसरतो, त्याला रायनोसेरेब्रल म्हणतात. दुसरा एक प्रकार आहे त्याच्यात आपल्याला लंग म्युकरमायकोसिस म्हणजे डायरेक्ट तो फुफ्फुसात जातो. तर याच्यामध्ये तुमची ज्यांची इम्युनिटी कमी आहे किंवा ज्यांना इन्फेक्शन आहे अशा लोकांना लंग्समध्ये डायरेक्ट इन्फेक्शन व्हायचे चान्स असतात. तिसरा एक प्रकार असतो क्युटेनियस म्युकरमायकोसिस म्हणतात. याच्यात तुम्हाला काही ॲक्सिडेंट झालेला असला किंवा सर्जिकल एखादे स्पोर्ट्स ते इन्सिजन साईटमध्ये गेले तर तुम्हाला हा स्किन थ्रूही होऊ शकतो. आणि एक डिसेमिटेड म्युकरमायकोसिस म्हणतात. याच्यामध्ये चौथा प्रकार जो आहे हा ऑर्गन टू ऑर्गन म्हणजे ब्लड फ्लोने पसरतो. असे 4-5 ठळक प्रमाणात म्युकरमायकोसिसचे 4 प्रकार आहेत. त्याच्यात आपल्याकडे जो दिसतोय आता सध्या हा रायनोसेरेब्रल म्युकरमायकोसिस. तर याच्यात काय होतं की आपल्याला नाकावाटे याचे स्पोर्स शरीरात एंट्री करतात. बऱ्यापैकी हे जे होतं हे कोविडच्या रुग्णातच जास्त होते, कारण कोविडमध्ये तुमचे जे पेशंट ॲडमिट असतात त्याच्यात तुमच्या स्टिरॉइडमुळे तुमची इम्युनिटी आधीच कमी झालेली असते आणि शुगर शूट झालेलं असतं. तर बऱ्यापैकी शुगर शूट झाल्यामुळे हे इन्फेक्शन आपल्याला त्या पेशंटला लगेच कॅच करतं. त्याप्रमाणे तुमची इम्युनिटी कमी असली, असोसिएटेड काही डिसीज असले किंवा आधी काही ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेलं असलं किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज म्हणजे तुमचं इम्युनिटी कमी आहे आधीपासून, तर अशा पेशंटला हा जरा बऱ्यापैकी कॅच करतो. तर याच्यात साईन काय असतात तर सर्वात प्रथम नाकामध्ये आपल्याला थोडंसं डिस्चार्ज, नाकात डिस्चार्ज थोडंसं येतो, सायनस डिस्चार्ज म्हणतो आपण. पण हा डिस्चार्ज जसं आपलं नेहमीची सर्दी असेल तसा प्रकारचा नसतो. तर याच्यात थोडंसं आपलं ब्लड आल्यासारखं होतं सुरुवातीला. नंतर ते ब्लड थोडंसं रेडिश कलरचं असतं. काही दिवसानंतर किंवा काही तासानंतर ते ब्लॅकिश दिसायला लागतं, म्हणजे आपण ब्लॅक फंगाय म्हणतो आपण. त्याच्यात मेन हा फंगस काय करतो तर आपल्या ज्या शरीरातलं शुगर वाढलेली असते याच्यामुळे आपल्या ब्लडमध्ये फ्री रॅडिकल्स फ्री आयन तयार झालेलं असतं. तर फ्री आयनचं हे खाद्य म्हणजे हे बुरशीचं खाद्य फ्री आयन असतं. ते हे खाण्यासाठी तो आपल्या शरीरातले ज्या पेशंटची शुगर वाढलेली असते अशा पेशंटमध्ये तो अटॅक करतो. सगळ्यात प्रथम तो ब्लड वेसलमध्ये जाऊन ब्लडच्या वॉलला इन्व्हेस्ट करतो, म्हणजे तिथे अटॅक करतो. नंतर तिथले ब्लड वॉल ती खाल्ल्यानंतर तिथे क्लॉट तयार झाल्यानंतर ती ब्लड वेसल जी ती ब्लॉक होते. ब्लॉक झाल्यामुळे काय होतं तिथला ब्लड सप्लाय ऑलरेडी कमी होतो. तर ब्लड सप्लाय कमी झाल्यानंतर तिथलं टिश्यू नेक्रोस होते, म्हणजे ब्लॅकिश पडायला लागतं. त्यामुळे ॲक्च्युली फंगाय याचं नेक्रोसिस झाल्यामुळे टिश्यू ब्लॅक होतो, त्याच्यामुळे आपल्याला ब्लॅक फंगाय असं नाव पडलेलं आहे. हा साधारण नाकातनं आधी नेझलमधनं नॉस्ट्रिल थ्रू नागपुडीतनं आपल्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे एक स्कारसारखं इस्कार म्हणतो आम्ही त्याला, त्याच्यात खपलीसारखी एक ब्लॅक खपली दिसते. साधारण याच्यात आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यात नंतर सायनसेसमध्ये हा इन्व्हॉल्व होतो ब्लड वेसल थ्रू. तर सायनसमध्ये मेजर आपल्या फ्रंटल सायनस जे आपले कपाळाच्या दोघं इथे वरती फ्रंटल सायनस, नाकाच्या दोघं ऑर्बिट म्हणजे डोळ्यांच्या मधल्या साईडला इथमॉइड सायनस म्हणतो आम्ही, आणि एक मॅक्झिलरी सायनस. तर हे नाकाच्या साईडला, आणि पॅरानेझल सायनस, या सगळ्या सायनसमध्ये तो ब्लड वेसल थ्रू एंट्री करतो. आणि त्याच्यातनं नंतर मग ऑर्बिट म्हणजे डोळ्याच्या भागात जातो. डोळ्या थ्रू गेल्यानंतर मग तो शेवटी ब्रेनपर्यंत हे होतं, म्हणजे नागपुडीपासून सुरू होऊन तो सायनसमध्ये स्प्रेड होतो. सायनसमध्ये स्प्रेड झाल्यानंतर नंतर ऑर्बिट म्हणजे डोळ्याच्या खोबणीमध्ये जातो आणि खोबणीतनं तो ब्रेनला हे होतं. याच्यात थोडं फॉर्च्युनेटली एक गोष्ट अशी आहे की चांगली गोष्ट म्हणता येईल आपल्याला की तो जनरली एकाच साईडला 98% पेशंटमध्ये जवळजवळ तो एकाच साईडला हे करतो, म्हणजे पेशंटचं इन्फेक्शन एकाच साईडलाच होतं. तर याच्यामध्ये नेक्रोसिस जी होते त्याच्यामध्ये आपल्याला सायन्स काय दिसतात तर साधारण सुरुवातीला आपल्याला जेव्हा कोविड नंतर साधारण एक दिवसानंतर किंवा 4 आठवड्याच्या आतमध्ये आपल्याला पेशंटला नाकात थोडंसं बुरशीजन्यसारखं थोडं नागपुडीतनं आपल्याला एक ब्लॅकिश डिस्चार्ज दिसतो, जसं आपलं फंगस म्हणतो आपण ब्रेडवर किंवा आपल्या भाकरीवर एक काळं फंगस दिसतं बुरशीसारखं, तर ते नाकात दिसतं. तर ह्या स्टेजला जर पेशंटचं आपल्या डॉक्टरांच्या लक्षात आलं किंवा पेशंटच्या लक्षात आलं तर आपण त्या तिथेच म्हणजे तो वरच्या साईडला स्प्रेड होण्यापासून आपण टाळू शकतो. पण बऱ्याच वेळेस काय होतं की आपलं थोडं दुर्लक्ष म्हणा किंवा पेशंट पोस्ट कोविड म्हणजे कोविड नंतर आधीच बऱ्यापैकी हे झालेला असतो, त्यामुळे तो एवढं लक्ष त्याचं जात नाही किंवा इम्युनिटी कमी झाल्यामुळे तो थोडंसं दुर्लक्ष करतो. पण अशाच्यात जर तो सायनसमध्येच पसरला किंवा त्यानंतर तो ऑर्बिटमध्ये गेला तर मग मात्र थोडंसं त्याचं कंट्रोल करणं मुश्किल होतं.
तर याच्यात आपल्याला सायन्स काय दिसतात, तर सायन्समध्ये पहिल्यांदा आपल्याला नाकात इस्कारचे खपलीसारखं दिसतं आणि नंतर ते जण एक साईडला आपल्याला नाकातनं काही वेळेस थोडंसं नाक चोलणं जसं म्हणतो पाणी आल्यासारखं, तर ते पाणी येतं आणि नाकपुडी बंद पडल्यासारखं वाटतं. याच्यानंतर सायनसमध्ये थोडं इन्फेक्शन गेल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी थोडंसं पेन चालू होतं आणि सायनसच्या वरती एक्सटर्नल एरियाला स्किनला थोडंसं रेडिश कलर डिस्कलरेशन होतं, स्वेलिंग आल्यासारखं वाटतं. नंतर काही वेळेस पेशंटच्या ते डोळ्याला मागच्या साईडला थोडं दुखल्यासारखं वाटतं. याच्यामध्ये काय होतं, जेव्हा मागच्या साईडला दुखतं तेव्हा ते बऱ्यापैकी म्हणजे सायनसपासून ऑर्बिटपर्यंत डोळ्याच्या आतमध्येपर्यंत इन्फेक्शन पोहोचलेलं असतं. तर अशा वेळेस आपल्याला ह्या सायन्सकडे दुर्लक्ष न करता असं थोडंही आपल्या नाकातनं आपल्या घरात जे डायबेटिक पेशंट असतील ज्यांचं कोविडपासून ते सुटका मिळाली असेल, पण त्यांच्याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल की जेणेकरून त्याच्यातलं इन्फेक्शन बुरशी ती नाकातनं आत जायला नको. त्याच्यात सर्वप्रथम आपल्याला याच्यात जास्तीत जास्त हा रोल ENT सर्जनचा असतो. ENT सर्जन काय करतात, ते सुरुवातीला त्यांना नाकातनं रायनोस्कोपीने किंवा नेझल एंडोस्कोप म्हणतो आम्ही त्याला, ते एंडोस्कोपने ते नाकातली तपासणी करतात. नाकात जर त्यांना थोडंसं बुरशी आढळली तर ती बुरशी तपासण्यासाठी केओएच ट्रेनिंग, जे फंगल इन्फेक्शनसाठी आम्ही केओएच ट्रेनिंग करतो त्याच्यात हे होतं. पण त्यापेक्षा एक ॲस्पिरेशन सायटोलॉजी म्हणजे त्याच्यात आपला तिथला तुकडा काढून आपण तपासणीला पाठवतो आणि त्याच्यात जर म्युकरमायकोसिस आढळलं, जनरली ब्लॅक कलर वाचला तर तो म्युकरमायकोसिस असतोच बऱ्यापैकी. अशा याच्यात लगेच मग त्यांना ॲग्रेसिव्ह थेरपी चालू करावं लागते, जेणेकरून ते पुढच्या याच्यात जायला नको. पण हे याचा प्रॉब्लेम असा आहे की हा कॅन्सर सारखा झपाट्याने पसरतो, म्हणजे 48 तासात तो वरती सरकतो. तर अशा वेळेस आपल्याला जेवढं लवकरात लवकर ENT सर्जनला दाखवता येईल तेवढं आपल्याला हे होतं. त्याच्यात मग ते ENT सर्जन आतमध्ये किती पसरलं, समजा त्यांना नाकात काय वाटलं, सायनसमध्ये काय वाटलं एंडोस्कोपीने, तर ते MRI स्कॅन ॲडवाईस करतात. MRI स्कॅनमध्ये मग बऱ्यापैकी तुमच्या कुठल्या कुठल्या सायनसमध्ये तो आतमध्ये बुरशी पोचली हे आपल्याला बऱ्यापैकी दिसतं. याच्यात काय होतं की बऱ्याचदा डॉक्टर किंवा ENT सर्जन काही वेळेस फक्त CT स्कॅन ॲडवाईस करतात. तर CT स्कॅनमध्ये थोडंसं काही वेळेस काही गोष्टी सॉफ्ट टिश्यू किंवा बुरशी दिसत नाही, तर ही बुरशी मिस होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे अशा वेळेस जरी थोडं खर्चिक असलं तरी CT स्कॅनपेक्षा आपल्याला MRI स्कॅन ऑर्बिटचा आणि PNS मी म्हणतो त्याला सायनसचा, तर तो स्कॅन केलेला चांगला. याच्यात आपल्याला जास्तीत जास्त बऱ्यापैकी त्याचं इन्फेक्शन कुठेपर्यंत पोहोचलं ते कळतं. ह्यात पण तुम्हाला एका साईडला हेडेक, एका साईडला डोळ्याला स्वेलिंग आल्यासारखं, पाणी आल्यासारखं किंवा लाल डोळा होतो, तर हा साधारण डायबिटीस पेशंटमध्येच बऱ्यापैकी दिसतो. त्यामुळे एकदम असं आता काय झालंय की सगळेच पेशंट घाबरलेले असतात पोस्ट कोविड नंतर, तर बऱ्याचपैकी मलाही होईल का असं म्हणून बऱ्यापैकी आज सकाळी माझ्याकडे 2 पेशंट येऊन गेले की ते 6 महिन्यापूर्वी कोविड झाला होता त्यांना, पण तरी हे मीडिया थ्रू म्हणा किंवा याच्या थ्रू माहिती नीट न गेल्यामुळे पेशंट घाबरलेला असतो की आता मला थोडंसं डोळा दुखतोय, तो नक्की मला म्युकरमायकोसिस तर नाही ना. तर अशा वेळेस थोडी शंका वाटली तुम्हाला, जरी बरेच दिवस झाले असते तरी ENT सर्जनचं लगेच ओपिनियन घ्यायचं, कारण याच्यात दुर्लक्ष करून चालत नाही. हा झपाट्याने पसरलेला आजार असतो. तर याच्यामुळे जर डोळा दुखण्यानंतर डोकं दुखणं, परत काही वेळेस जर तो मेंदूपर्यंत गेला तर मग इन्फेक्शन बऱ्यापैकी शेवटच्या स्टेजला गेला असं आपण म्हणतो. त्यात मग पेशंट जगण्याचे चान्सेस बरेच कमी असतात, कारण त्याच्यात ब्रेन टिश्यू पण बऱ्यापैकी हे होतंय. तर याच्यात आपल्याला MRI स्कॅन हा मेन असतो. आणि त्याच्यानंतर मग ENT सर्जन काय करतात की जर समजा त्याच्यात MRI स्कॅनमध्ये त्यांना बऱ्यापैकी बुरशी सापडली तर ते पूर्ण क्लिनिंग, त्याला नेक्रोटाइज टिश्यू जो झाला ब्लॅक झाला तेवढा टिश्यू पूर्ण काढावा लागतो. कारण त्याच्याने काय होतं की जो रक्तपुरवठा पूर्ण बंद झाला त्या सायनसमधला किंवा तिथल्या एरियाचा, तर तिथे आपल्याला जे अँटी फंगल ड्रग्ज द्यायचे असतात ते पोहोचू शकत नाही. याच्यासाठी ॲग्रेसिव्ह ते एक काही वेळेस 2-2 सेटिंगमध्ये ते बुरशी काढावी लागते. तर ही काढल्यानंतर आपल्याला तिथे लोकल अँपोटेरिसिन बीचे काही स्वॅब पण ठेवून तिथलं लोकल ट्रीटमेंट पण करावं लागते, किंवा मग IV अँटीबायोटिक आपल्याला अँपोटेरिसिन बी चं चालू करावं लागतं. याच्यात अँपोटेरिसिन बी मध्ये पण आता नवीन लायपोसोमल अँपोटेरिसिन बी आलेलं. अँपोटेरिसिन बी ॲक्च्युली अँटीबायोटिक आहे, पण ते ह्या म्युकरमायकोसिस किंवा फंगल इन्फेक्शनमध्ये बऱ्यापैकी कारिगर म्हणजे इफेक्टिव्ह आहे. तर अशा ह्याच्यात आपल्याला ह्या पेशंटला जवळजवळ आपल्याला पोस्ट कोविड पेशंट समजा माइल्ड केस असेल तर आपल्याला 7 ते 8 दिवस त्याला अँपोटेरिसिन बी द्यावं लागतं. थोडे मॉडरेट केस असेल तर त्याला 10-15 दिवस त्याला अँपोटेरिसिन बीचे इंजेक्शन द्यावे लागतात. आणि जास्त सिव्हिअर असलं तर काही वेळेस 21 दिवसपर्यंत पण सुद्धा आपल्याला
एम्पोटेरेसिन बीचे इंजेक्शन द्यावं लागतं. फक्त याच्यात हा एक साईड इफेक्ट असतो की एम्पोटेरेसिन बी हे थोडं हायली टॉक्सिक आहे, नेफ्रोटॉक्सिक म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे किडनीवर बऱ्यापैकी परिणाम करतं. तर याच्यात आपल्याला दररोज त्याचं मॉनिटरिंग, शुगर मॉनिटरिंग आणि किडनी फंक्शन टेस्ट म्हणजे ब्लड युरिया लेवल, सिरम क्रिएटिन ह्या गोष्टी रोज आपल्याला चेक करत राहावं लागतं, जेणेकरून किडनीवर काही त्याचा परिणाम होत नाही ना. तर आपल्याला एका साईडला पेशंटला जीवही वाचवायचा असतो आणि दुसऱ्या साईडला त्याच्यात काही साईड इफेक्ट नको व्हायला, तर हे बघायचं असतं. त्याच्यात जे इन्फेक्शन जर जास्त पसरलं असतं त्याच्यात मेजॉरिटी ENT सर्जन, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजे डोळ्यांचे सर्जन, तिसरे फेसिओ मॅक्झिलरी सर्जन म्हणजे डेंटल सर्जन जे MDS असतात ते, आणि मग काही वेळेस जास्तच गरज पडली तर ब्रेन सर्जनचं, न्यूरो सर्जनची गरज पडते. तर मेजॉरिटी ENT सर्जनचाच जास्त याच्यात रोल आहे. तर ही बुरशी काढल्यानंतर समजा डोळ्याच्या आतमध्ये गेलं असतं तर बऱ्यापैकी डोळ्याला दुखणं होतं, डोळ्याला दिसणं कमी होतं. अशा वेळेस आपल्याला तो डोळा पूर्ण काढल्याशिवाय आपल्याला पूर्ण काढल्याशिवाय आपल्याला त्याचं पुढचं ट्रीटमेंट करता येत नाही. अशा वेळेस डोळा नुसता काढून उपयोग होत नाही, तर त्याला पूर्ण डिब्राइडमेंट म्हणतो आम्ही, म्हणजे पूर्ण खरडून काढावं लागतं, जेणेकरून ती बुरशी मेंदूपर्यंत पोहोचायला नको. तर हे झाला ट्रीटमेंटचा पार्ट. तर याच्यात आपल्याला जास्त नक्कीच आजार हा थोडासा चिंताजनकच आहे, पण जास्त काळजी करण्याचं कारण ज्या पेशंटमध्ये डायबिटीस आहे, यांचा हाय कंट्रोल म्हणजे अनकंट्रोल डायबिटीस आहे त्यांच्यामध्ये, आणि ज्यांची इम्युनिटी कमी आहे, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा पेशंटमध्ये बऱ्यापैकी हा असतो. त्यामुळे बाकीचे पेशंट जे असे थोडेसे चांगले म्हणजे त्यांची कंडिशन, हेल्थ स्टेटस चांगले, अशा पेशंटला जास्त एकदम घाबरून जाण्याची गरज नाही, पण तरीही काळजी घेण्याची जास्त गरज आहे. अशा पेशंटला ENT सर्जनचं लगेच ओपिनियन घेऊन आपल्याला या जीवघेण्या आजारापासून आपल्याला वाचता येऊ शकतं. याच्यात आपल्याला आता काही हे जनरल माहिती झाली. त्याच्यात एम्पोटेरेसिन बी इंजेक्शन आता सध्या बऱ्यापैकी शॉर्ट, जसं रेमडेसिवीरचं झालं तसं एम्पोटेरेसिन बीचं इंजेक्शन पण आता बऱ्यापैकी शॉर्ट आहे, कारण मागणी वाढल्यानंतर साधारण डिमांड असल्यावर सप्लाय कमी असलं तर डिमांड जास्त असला तर साहजिक आपल्याला त्याचे पुरवठा कमी असतो. अशा वेळेस आपल्याला थोडंसं सरकार मग आता सरकारने ह्या गोष्टी आपल्याला, जसं रेमडेसिवीरचं पूर्ण त्यांच्या अंडर कंट्रोलमध्ये घेतलं, तसं प्रायव्हेटला आता बाहेर बऱ्यापैकी एम्पोटेरेसिन बी मिळत नाही. तर FDC म्हणजे फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या अंडरच आपल्याला आता हे बऱ्यापैकी इंजेक्शन मिळवावं लागतात. तर साधारण आपल्या नाशिक जिल्ह्याचं पुरतं बोलायचं झालं तर नाशिकचे 3 भाग त्यांनी केलेले आहेत टास्क फोर्सने म्युकोमायकोसिससाठी. त्याच्यात आपल्याला नाशिक कॉर्पोरेशन एरिया, नाशिक ग्रामीण एरिया आणि मालेगाव कॉर्पोरेशन अशा 3 प्रकारचे ढोबळमानाने त्यांनी हे केलेले आहेत. याच्यामध्ये जर आपल्याला इंजेक्शनसाठी आपल्याला हे करायचं तर डॉक्टरांनीच, ज्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत तेच डॉक्टर आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहून बाहेर पाठवण्यापेक्षा डॉक्टरांनीच FDC ॲडमिनिस्ट्रेशनशी संपर्क साधून आपल्याला हे इंजेक्शन पेशंटला अवेलेबल करून द्यायचे असतात, कारण बाहेर मिळणं आता सध्या बऱ्यापैकी अवघड हे आहे. त्याच्यामुळे जे रेमडेसिवीरच्या बाबतीत झालं तसंच आता व्हायला नको म्हणून थोडंसं आता सरकारी काळजी घेते. राज्य सरकारने आता जवळजवळ 1.5 लाख व्हायल्स केंद्र सरकारकडे मागणी केली. तर केंद्र सरकार जोपर्यंत पुरवठा करत नाही तोपर्यंत थोडंसं हे आपल्याला मिळण्यास थोडीशी मुश्किल होणारच आहे. त्याचा काही क्वेश्चन असतील तर आपण घेऊ. हो, पांढरी बुरशी पण आली असे न्यूज चॅनल दाखवतं, याबद्दल आपले मत काय? हो, थोडा ॲस्परजिलोसिस म्हणून एक बुरशीचा प्रकार आहे, तोही येतोय, पण त्याचे अजून आपल्याकडे पेशंट आणि त्याचा रिझल्ट किती, म्हणजे त्याचं प्रोग्नोसिस किती आहे ते अजून आपल्याला कळायला थोडा वेळ लागेल. पण हे ज्याप्रमाणे म्हणजे त्याचे मेकॅनिझम सारखंच आहे, फक्त तुमची इम्युनिटी कशी आहे त्याच्यानुसार मग ते बॉडी त्याला रिस्पॉन्स करतं. ट्रीटमेंट जवळजवळ सेमच आहे. एम्पोटेरेसिन बी किंवा आयसो कोनाझोल म्हणून असं एक इंजेक्शन नवीन FDAने अप्रूव्ह केले. असे अँटीफंगल ड्रग देऊनच आपल्याला ती ट्रीट करावं लागते. वाफ घेतल्यानंतर नाकातली बुरशी मरते का? तर नाकातली बुरशी वाफ घेतल्यानंतर मरेल असं सांगता येत नाही, कारण ते काय बुरशीला असं काही बॅक्टेरियासारखा जीव वगैरे असा नसतो, त्यामुळे त्याला वाफ घेऊन किती जाईल, फक्त त्याचं सेव्हिरिटी थोडीफार कमी होऊ शकते, पण बुरशी मरेल असं सांगता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला बेसिक ट्रीटमेंटनेच हे करावं लागेल. लिंबू जर नाकात थेंब टाकले तर बुरशी मरते का?
याचे असा सायंटिफिक काही आपल्याला सांगता येणार नाही, पण एक तुमची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी म्हणा किंवा ह्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. पण डायरेक्ट असं त्याचा काही रिझल्ट असं एव्हिडन्स बेस असं आपल्याला सांगता येणार नाही. शरयू नानावटे म्हणतायत, सर ज्यांना कोविड सिम्पटम्स असून ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह होता त्यांना होऊ शकतो का? कोविड सिम्पटम्स असल्यानंतर पण होऊ शकतो, कारण फक्त त्यांचे साईड बाय साईड दुसरं काही त्यांचं कारण आहे म्हणजे त्यांना डायबिटिक आहे का? बऱ्यापैकी हा 90% लोकांमध्ये डायबिटीस आहे, त्याच पेशंटला जवळजवळ होतं. फक्त तुम्हाला कोविड झालाय म्हणून तुम्हाला होईलच असं नाही, पण शुगर ज्यांची हे शूट झाली अशा पेशंटलाच ही बुरशी बऱ्यापैकी अटॅक करते. आणि प्रतिकारशक्ती कशी आहे, तुमचं शरीराचं बाकीची कंडिशन कशी याच्यावर ते अवलंबून आहे. तर निगेटिव्ह ज्यांचा रिपोर्ट आला त्यांनाही होऊ शकतं, असं कारण रिपोर्ट कसं आहे ते कोणत्या स्टेजमध्ये केलं आहे, म्हणजे एकदम अर्ली स्टेजला केलं आहे का एकदम लेट स्टेजला केलं, अशा वेळेस पण तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह दाखवू शकतो, त्यामुळे फॉल्स निगेटिव्ह असू शकतो. तर कोविड असताना सिम्पटम्स असताना पण होऊ शकतं. फक्त जर याच्यासाठी आपल्याला ENT सर्जनचं तसं काही सिम्पटम जे मी आता सांगितलं तुम्हाला, नाकापासून तर जे तुम्हाला डोक्या मेंदूपर्यंत जे सायन्स सिम्पटम सांगितले याच्यानुसार जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ENT सर्जनचं त्याच मिनिटाला ओपिनियन घेऊन लवकरात लवकर ओपिनियन घेऊन तुम्ही त्या दृष्टीने ट्रीटमेंट चालू करू शकतात. हो, अर्ली स्टेज सिम्पटम्समध्ये कसं आहे, तुमचं बेसिक हे नेझल सायनस इन्फेक्शन सारखंच होतं, म्हणजे थोडंसं तुम्हाला सर्दी आल्यासारखं वाटतं, नाक बंद झाल्यासारखं वाटतं. साधारण हा याच्यात एक साईडचे नाकपुडीत जास्त बंद झाल्यासारखं वाटतं, त्या साईडला थोडंसं नाक चोंदल्यासारखं म्हणतो आपण, किंवा नाक गच्च झाल्यासारखं बंद पडल्यासारखं वाटतं, किंवा नाकातनं शिंकरल्यानंतर म्हणा किंवा नाकनं आपल्याला थोडंसं सुरुवातीला ब्लडी डिस्चार्ज येतो, त्याच्यानंतर तो ब्लॅकिश व्हायला लागतो. ब्लडी डिस्चार्ज हा जनरली कोविड पेशंटमध्ये बऱ्यापैकी नॉर्मल पेशंटमध्ये असतोच, कारण त्यात तुम्हाला बऱ्यापैकी इकोस्प्रिन वगैरे दिले असतात, स्टिरॉइड दिले असतात, त्यामुळे थोडंफार ब्लिडिंग होतं. पण ते जर डिस्चार्ज तुम्हाला दिसत असेल तर थोडं काळजीचं हे करून लगेच तुम्ही ENTचं ओपिनियन घेतलं पाहिजे, कारण ब्लॅक कलर रक्ताचा कलर ब्लॅक होईपर्यंत थोडं वेळ नको जायला. अशा वेळेस असं आपल्याला वाटलं की थोडं रक्त येतं तर आपण ENTचं ओपिनियन घ्यायला हवं. तर अशा ह्याच्यात तुम्हाला अर्ली सिम्पटम्समध्ये म्हणजे नाकाचं झालं, त्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला सायनसमध्ये थोडंसं पेन वाटतं, चीक बोनला पेन झाल्यासारखं वाटतं, थोडं स्वेलिंग वाटतं, डोळ्याच्या मागच्या साईडला पेन झाल्यासारखं वाटतं, डोळा फिरवताना म्हणा, किंवा एक थ्रॉबिंग पेन म्हणतो आम्ही त्याला, थोडंसं आतमध्ये पेन झाल्यासारखं वाटतं किंवा हेडेक सारखं वाटतं. आणि सगळ्यात थोडंसं पुढच्या स्टेजला काय होतं, थोडं मॅक्झरी सायनसवरच्या आणि जिथे सायनसला आपलं इन्फेक्शन होतं त्या साईडची स्किन थोडी स्वेल होते, म्हणजे थोडीशी फुगल्यासारखी वाटते, आणि तिथे रेडिश कलरेशन, जसं तुम्हाला काही लागल्यानंतर स्किन लाल होते तशी सुरुवातीला लाल दिसते. नंतर डोळा थोडासा असा पफिनेस म्हणजे फुगल्यासारखा वाटतो, मागून असं कोणतरी प्रेशर देऊन पुढे हे करते बा, प्रोप्टोसिस म्हणतो आम्ही त्याला. त्याच्यात डोळा थोडा टाईट झाल्यासारखा वाटतो, वरच्या भुवईला थोडी सूज आल्यासारखं वाटते, हेडेक होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर ब्रेनपर्यंत गेला तर चक्कर, मळमळ आणि पुढचे झटके येणे ह्या गोष्टी होऊ शकतात. अर्ली सिम्पटम्स आपण सांगितले. कोरोनानंतर 2 महिन्यानंतर होऊ शकतो का? साधारण 4 ते 6 आठवड्यानंतर म्हणतात, 1.5 महिन्यानंतर होऊ शकतो. पण तुमची इम्युनिटी जर जास्तच कमी असेल, शुगर जर कंट्रोल होत नसेल तेवढ्या पिरियडमध्ये, तर 2 महिन्यानंतरही होऊ शकतो. तर याच्यासाठी ज्यांना कोरोना झाला होता कोविड पॉझिटिव्ह, तर याच्यानंतर पोस्ट कोविड मॅनेजमेंट पण फार महत्त्वाची. त्याच्यात काय होतं की पेशंट थोडं दुर्लक्ष करतो स्वतःकडे, तर मास्क वापरावाच लागतो आपल्याला, कारण जरी कोविड होणार नसला किंवा आपले अँटीबॉडी वाढलेल्या असल्या कोविडच्या, तरी आपल्याला कोविड इन्फेक्शन परत होण्याचे चान्स जरी नसले तरी हे सेकंडरी इन्फेक्शन जे आपलं बॅक्टेरियल म्हणतो, किंवा काहींना आता TBचे इन्फेक्शन पण होण्याचे चान्सेस आहेत अशा पेशंटला, किंवा आता हे म्युकरमायकोसिस झालं, तर अशा ह्याच्यात आपल्याला 2 महिन्यात काय एक साधारण 3-4 महिन्यापर्यंत आपण काळजी घेतली पाहिजे की डबल मास्क वापरणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, थोडंसं ब्रिदिंग एक्सरसाइज करणं, जिथे बांधकाम चालू आहे अशा ठिकाणी, धुळीच्या ठिकाणी थोडंसं काही दिवस आपण जाणं टाळणं. शुगर मात्र स्ट्रिक्टली तुमची ज्या पेशंटला कोविड होऊन गेला अशा पेशंटला शुगर स्ट्रिक्टली तुमचे 8 दिवसाच्या कंट्रोल झाली पाहिजे. तुमच्या डॉक्टरांच्या मागे लागून तुम्ही ती शुगर कंट्रोल करून घेतली पाहिजे. बेसिक प्रॉब्लेम तुमची शुगर 300-400च्या पुढे जर शूट झाली असली लॉंग टर्म, म्हणजे 7-8 दिवस 8 दिवस, तर अशा पेशंटला हे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी जास्त असतात. तर मेन शुगरच तुमची कंट्रोल करावी लागेल.
सुरुवातीचे लक्षण तेच सांगितले मी. नाकातनं सर्दी आल्यासारखं वाटतं, थोडंसं नाकातनं रक्त आल्यासारखं, डोळा दुखणं, हेडेक, किंवा आपलं सॉरी चिक बोन जे म्हणतो आपण, हाडाचं मॅक्झिलरी सायनस, तिथे थोडं आतलं टेंडरनेस दुखल्यासारखं वाटणं, हेडेक होणं, ह्या गोष्टी होतात. पण बेसिक एका साईडला आपल्याला बऱ्यापैकी दिसतात. सध्या काय होतंय की आपलं बाकीचे मोबाईल म्हणा किंवा गॅजेट्स यूज जास्त असल्यामुळे आपल्या डोळ्यांना ताण पडणं ह्या गोष्टी होतात. त्यामुळे साधारण डोळे जरी दुखले किंवा नाक जरी दुखलं तरी आपल्याला लगेच म्युकरमायकोसिस झाला असं म्हणता येणार नाही. तर आपलं एज, आपलं डायबेटिक स्टेटस, ह्या गोष्टींवर पण ते अवलंबून आहे. सगळ्यांनाच होईल असं नाही, पण काळजीचं जर तसं थोडंही वाटलं तुमचं ENT सर्जनचं ओपिनियन लगेच घेणं जरुरी आहे. हो, यात दात दुखतात का? यात दातही दुखतात बऱ्यापैकी. जे इन्फेक्शन थोडं वरच्या साईडला होतं तर यात थोडं नाकाच्या खालच्या साईडला पण ते थोडं पसरतं. तर याच्यात काय होतं की आपले जे गम्स आहेत, आतल्या साईडला हिरडे आहेत, त्याच्यावर तुम्हाला असे व्हाईट डॉट्स दिसतात, किंवा अल्सर म्हणतो आम्ही त्याला, किंवा वरचं आपलं पॅलेट म्हणतो, म्हणजे वरचं जबड्याचं आपलं पॅलेट. तर याच्यात थोडेसे अल्सर सारखे म्हणजे जखमा दिसतात. याच्यात दात अचानक हालायला लागणं, दात अचानक दुखायला लागणं, किंवा तिथून रक्त यायला लागणं, तर हेही लक्षणं असू शकतात. तर याच्याही गोष्टीने डेंटिस्टचे किंवा म्हणजे जे डॉक्टर असतात, ओरल सर्जन, यांचे ओपनिंग घेतलं जर. पण त्याच्यात जर तुम्हाला ENT सर्जनने MRI स्कॅन केला, त्याच्यात ते तुम्हाला दाताचंही बऱ्यापैकी स्टेटस कळतं की किती खालीपर्यंत पोहोचलं असं. पण ENT सर्जनचं याच्यात मेन ओपिनियन दात थोडंसं, कारण हा ब्लड सप्लाय वरच्या साईडला जास्त लवकर पसरतो, त्याच्यामुळे दाताकडेही होतं, पण ते थोडंसं कमी चान्स म्हणता येईल, पण होतो. त्याच्यात बऱ्यापैकी अशाच केसेस बघितल्या आहेत की आता मागच्याच आठवड्यात मिसेस डेंटिस्ट असल्यामुळे त्यांच्याकडे एक पेशंट आलं होतं की अचानक त्याचा दात हालायला लागला आणि ब्लिडिंग थांबत नव्हतं. तर अशा पेशंटला होऊ शकतं. त्याच्यात पण ते म्युकरमायकोसिस जे आहे का, हे आपल्याला ENT सर्जनच त्याच्यात हे करू शकतात. सध्या डोळ्यांची काळजी काय घ्यायची? ॲक्च्युअत तुमचं जर याच्यात दोन आपण डिवाइड करू. कोविड पेशंट, ज्यांना कोविड होऊन गेला आहे असे पेशंट, आणि ज्यांना नॉर्मल पेशंट. तर कोविड पेशंटला आपल्याला हेच तुमची शुगर कंट्रोल ठेवावं लागेल बेसिक. हे कोविड नंतर तुमचं लंग एक्झरसाइज म्हणजे ब्रिदिंग एक्झरसाइज ठेवावं लागतील. तुम्हाला थोडंसं फ्रेश हवा पाहिजे, असं व्हेंटिलेशन व्यवस्थित पाहिजे, कोंदट जागेत न बसता, कारण तिथे इन्फेक्शन व्हायचे चान्स असतात. साधारण गर्दीच्या ठिकाणी, आता सध्या गर्दी तर नाही, पण याच्यानंतरही तुम्हाला जे पेशंट कोविड होऊन डायबेटिक पेशंट आहेत, ज्यांची इम्युनिटी कमी, अशांनी गर्दीत जाणं टाळणं. बसेसचा, पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस ज्या आहेत त्या थोडंसं कमी यूज करा, कारण धूळ जिथे उडेल अशा ठिकाणी हे इन्फेक्शन होईल. शेतात जाण्याचे अशा ठिकाणी जिथे बुरशी झाडावर असते अशा ठिकाणी इन्फेक्शन व्हायचे चान्स असतात. अशा ठिकाणी थोडंसं आपल्याला आपल्या जे पेशंट असतील यांची काळजी घ्यावी लागेल. बाकी नॉन कोविड पेशंटला जर म्हणता येईल तर डोळ्यांची काळजी आपली नेहमी सारखेच की थोडं दुखत असेल तर ऑप्थॅल्मॉलॉजिस्टचं ओपिनियन घ्यायचं. कारण आता कसं आहे, नॉन कोविड पेशंटमध्ये जरी कोविड नसला तरी ॲलर्जिक व्हायरल कंजंटायटिस म्हणून नुसतं डोळ्याचं व्हायरल इन्फेक्शन, लोकल फक्त डोळ्याला तेवढं इन्फेक्शन होतं, ते कोविडमुळे पण होऊ शकतं, किंवा लोकल दुसऱ्या इन्फेक्शनमुळे पण, व्हायरल इन्फेक्शनमुळे पण होतं. अशा वेळेस मग आपल्याला डोळ्यांच्या डॉक्टरांचंही ओपिनियन घेतलेलं चांगलं राहील. दुसरी गोष्ट, तुमच्या आता लॉकडाऊन असल्यामुळे थोडं गॅजेट्स यूज कमी करा, ज्याच्याने करून ड्रायनेस कमी होईल. रिफ्रॅक्शन वेळच्या वेळी म्हणजे चष्म्याचा नंबर वेळच्या वेळी चेक करत राहणं, कारण त्याच्याने डोकं दुखणं वाढलं तर डोकं दुखल्यानंतर आपल्याला सडन शंका येते की खरंच म्युकरमायकोसिस तर नाही ना. तर अशा वेळेस आपल्याला आधी रिफ्रॅक्शन, या गोष्टी पण बेसिक गोष्टी करून घेतलेल्या चांगलं आहे. डोळ्याचं डॉक्टर जे लुब्रिकेटिंग ड्रॉप्स देतील किंवा काही पेनकिलर गोळ्या देतील तेवढ्या घ्यायच्या. जेवणाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. विटॅमिन्स, जीवनसत्व किंवा जीवनसत्व आपल्याला बेसिक ज्या डोळ्यासाठी लागतात त्या गोष्टी आपल्याला खाण्यात पाहिजे, म्हणजे तुमची बेसिक इम्युनिटी कमी होऊ द्यायची. तुम्ही कोविड असा नॉन कोविड असा, तुमची इम्युनिटी ह्या बेसिक ह्या सीझनमध्ये किंवा या सेकंड वेव्ह नंतर आता थोडंसं आपल्याला इम्युनिटी बुस्टर म्हणून आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. कारण कोविडने जो नुकसान करायचं ते आता बऱ्यापैकी केलं आहे, पण आता पोस्ट कोविड म्हणजे तुमच्या इम्युनिटीनुसार तुम्हाला आता याच्यानंतर बऱ्यापैकी नुसतं म्युकरमायकोसिसच नाही तर काही पेशंटला TB होऊ शकतो, काही पेशंटला थोडंसं ॲनोरोबिक इन्फेक्शन म्हणतो आम्ही, असे इन्फेक्शन होण्याचे चान्स आता वाढू शकतात. कारण तुमची इम्युनिटी जेव्हा कमी होते, प्रतिकारशक्ती जेव्हा कमी होते, तेव्हा हे बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस या गोष्टी टपलेल्या असतात आपल्या शरीरावर अटॅक करण्यासाठी. तर आपल्याला आपल्या शरीराची ह्या गोष्टीने काळजी घ्यावी लागेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला योगा, प्राणायाम या गोष्टी, तुमचं एज, तुमचे कंडिशन कशी, या गोष्टीने आपल्याला करावं लागेल. कारण ह्या गोष्टी तुमची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी हे करतात. घरात नेहमी वातावरण चांगलं ठेवणं, आपले जे घरात वयोवृद्ध लोक आहेत आपले पॅरेंट्स,
त्यांची व्यवस्थित काळजी घेणं, कारण त्यांना इन्फेक्शन झालं तर घरातलं पूर्ण वातावरण हे होतं. आता पुढची वेव थर्ड वेव जी म्हणतात की पिडियाट्रिशियनसाठी म्हणजे बच्चू लोकांसाठी थोडीशी लहान मुलांसाठी हे होतं आहे. अशा पेशंटची आपल्याला काळजी घ्यावी, त्यांचे डोळ्यांचे प्रॉब्लेम असतील, जनरल नाकाचे सर्दीचे, त्या पेशंट असं वाटतं तर लगेच तुम्ही गावात जनरल प्रॅक्टिशनर म्हणा किंवा तिथे हे असतील तर ENT सर्जन, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट यांचं आणि डेंटल सर्जन यांचं ओपिनियन घेऊन जेवढं लवकरात लवकर घेता येईल तेवढं आपल्याला चांगलं राहील. कशामुळे होते? आता कशामुळे म्हणजे बुरशीच आहे ना, ते ब्लॅक फंगाय म्हणतो आम्ही त्याला, म्युकोरमायकोसिस. तर म्युकोरमायसिस हे एक बुरशीचा प्रकार आहे. जसा वेगवेगळे बुरशी असते वातावरणात, तर हे एक बुरशीचाच प्रकार आहे, तो आपल्याला होतो. प्रशांत पाटील चांगली. हो, ऑपरेशन. आता डोळ्याचं ऑपरेशनमध्ये कसं आहे, याच्यात एक्झंटरेशन म्हणतो आम्ही, म्हणजे पूर्ण डोळा काढावा लागतो. याच्यात जेवढं नेक्रोटिक टिश्यू असतो जो ब्लॅक झालेला, कारण तो ब्लॅक झालेला टिश्यू आपण जो पण खरडून काढत नाही पूर्ण, तोपर्यंत आपल्याला ते इन्फेक्शन परत तिथे रिडेव्हलप होण्याचे चान्स आणि ते ब्रेनमध्ये जाण्याचे चान्स असतात. अशा वेळेस पस होऊन डोळा काढणं बऱ्यापैकी, जर इन्फेक्शन डोळ्यात गेलं असलं तर आपल्याला काढावा लागतो डोळा. हे याचं थोडंसं बॅड साईड म्हणता येईल. डोळ्या बऱ्यापैकी काही पेशंटला आतापर्यंत मॅक्झिलरी सायनसपासून तर सायनस क्लिनिंग म्हणतो आपण, ते केल्यानंतर पण डोळा पण बऱ्याच वेळेस काढावा लागतो. आता माझ्या स्वतःच्या एका मित्राच्या आईंचा आम्ही 15 दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी एक्झंटरेशन म्हणजे पूर्ण डोळा काढावा लागला. त्याच्यानंतरही त्यांची प्रकृती म्हणावी तशी अशी पूर्ण स्टेबल नाही, बऱ्यापैकी आता ते पण सीज आलंय. पहिल्या स्टेजला इंजेक्शन लागले तर पेशंट पूर्ण बरोबर हो. पहिल्या स्टेजला म्हणजे जेव्हा नाकात आणि सायनसमध्ये असतो अशा वेळेस इंजेक्शन ॲग्रेसिव्हली देऊन तुमचं ते टिश्यू डिब्राईड करून व्यवस्थित ट्रीटमेंट दिली तर बऱ्यापैकी हे होतं. त्यामुळे अर्ली स्टेज डायग्नोसिस आणि अर्ली मॅनेजमेंट याच्यात फार महत्त्वाचं असतं. पूर्ण बरा होतं, पण जवळजवळ याच्यात 40 to 70% रेट हा सिव्हिरिटी जास्त असते. म्हणजे तुमचं 100 पेशंटपैकी 70 पेशंट थोडं सिरियस होण्याचे चान्स जास्त असतात. त्यामुळे अशा वेळेस जेवढे लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांचं ENT सर्जनचं ओपिनियन घ्या तेवढं चांगलं राहील. दात सळसळ करत असतील तर नाही, नुसतं दात सळसळ करणं हे काही फार लगेच काळजीचं कारण वाटत नाही, पण तरी थोडं हिरड्यांमधून रक्त येतं का, हिरड्यांमध्ये काही असा स्मेल येतो का दातातनं, बुरशीजन्य असं थोडंसं ब्लॅकिश किंवा लालसर रक्त येतं का, ह्या गोष्टींकडे आपल्याला बघावं लागेल. नाकातनं परत जे वरती मी साईन सांगितले ते दाताबरोबर ते पण साईन दिसत आहेत का हे आपल्याला बघावं लागेल. हो, मला 25-35 हो द्यावे लागतात. 35 इंजेक्शन. आता कसं आहे, रोजचे तुम्हाला जवळजवळ 50 मिलीग्राम एका व्हायलमध्ये म्हणतात, तर असे आपल्याला जवळजवळ 6 इंजेक्शन एका दिवशी द्यावे लागतात बऱ्यापैकी. जर तुम्हाला समजा 7 दिवसात माइल्ड स्टेजला 7 ते 9 दिवसात व्हावं लागतं, तर तेच 35 ते 40 ते इंजेक्शन होतात. म्हणजे किती सिव्हिरिटी याच्यानुसार, पण त्याच्यानुसार तुमचं वय किती आहे, तुमचे कंडिशन कशी, याच्यानुसार ते इंजेक्शनचा साईड इफेक्ट तर होणार नाही, ह्या गोष्टी डॉक्टरांना बघाव्या लागतात. त्यामुळे आधी बुरशी कमी करणं, त्याबरोबर तुमची किडनी डॅमेज होणार नाही याची काळजी डॉक्टरांना घ्यावी लागते. त्यामुळे इंजेक्शन किती ते असं क्वांटिटीवर न जाता ते इन्फेक्शन कंट्रोल करणं आधी महत्त्वाचं असतं. 35 इंजेक्शन लागू शकतात, त्याच्यापेक्षाही जास्त लागू शकतात. होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, तर होऊ नये म्हणून आत्ताच सांगितल्याप्रमाणे की पोस्ट कोविड म्हणजे कोविड झाल्यानंतर तुमचे शुगर सगळ्यात महत्त्वाचा शुगर फॅक्टर आहे, तर शुगर एकदम स्ट्रिक्टली तुमची कंट्रोल करायची. डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडनं कंट्रोल करणं, रोज त्याचं मॉनिटरिंग केलं गेलं पाहिजे. शुगर वाढणार नाही याची काळजी घ्यायची. शुगरसाठी तुमचं जर टॅब्लेटवरनं कंट्रोल होत नसेल तर तुम्ही इन्सुलिनवर शिफ्ट करून घ्यायचं, पण इंजेक्शन घेऊन का होईना शुगर कंट्रोल करायचं, कारण शुगर मेन हा याच्यात फॅक्टर आहे. शुगर जर कंट्रोल नसली तर हे इन्फेक्शन बऱ्यापैकी फास्ट स्प्रेड होतं आणि मग ते इरिव्हर्सिबल होतं, म्हणजे आपल्याला रिव्हर्स करता येत नाही. तर हे एक शुगर एक फॅक्टर झाली. तुमची इम्युनिटी कशी कमी होणार नाही, स्टिरॉइड जे दिलेले असतात ते कसे लवकर टेपर करावं लागतं, म्हणजे लवकर बंद करता येतील, हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला बऱ्यापैकी कोविडनंतर पण काही पेशंटला स्टिरॉइड द्यावं लागतं. ते स्टिरॉइड आपल्याला बंद करायचे का ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते लवकरात लवकर आपल्याला ठरवावं लागतं. तिसरी गोष्ट, आपल्याला जर आता कोविड होऊन गेला, आपली इम्युनिटी वाढली म्हणून आता काही काळजीचं कारण नाही असं हे बघता, डायबेटिक पेशंटने डबल मास्क त्याच्यानंतरही वापरणं गरजेचं आहे. ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे ते तुम्ही बघत राहायचं, ऑक्सिजन कमी होऊ द्यायचं नाही, आणि वेळोवेळी डॉक्टरांचे सल्ला घेणं, तुमच्या फिजिशियनचाही सल्ला घेणं. आणि दुसरी गोष्ट,
ENT सर्जन, ऑप्थॅम, डेंटिस्ट या गोष्टींचं यांचाही सल्ला घेणं महत्त्वपूर्ण असतं. कोरोनानंतर किती दिवसापर्यंत होऊ शकतो, तसं आता आपल्याला 4 ते 6 आठवड्यापर्यंत म्हणतायत, पण नंतरही तुमची इम्युनिटी जर अजून खालवली समजा तर होऊ शकतो. आता सध्या कालच आमचे टास्क फोर्समध्ये जे आपल्या महाराष्ट्राचे टास्क फोर्सचे आपले आशिष भूमकर म्हणून डॉक्टर आहेत ENT सर्जन ठाण्याचे, त्यांनी सांगितलं की कोरोना झाल्यानंतर 14 दिवसात पण झालेले काही पेशंट त्यांच्याकडे आले होते. म्हणजे बऱ्यापैकी अर्ली पण होत आहेत आणि लेट पण होऊ शकतात, कारण तुमची इम्युनिटी जर त्याच्यानंतरही अजून ड्रॉप झाली, तुमची शुगर त्याच्यानंतरही वाढली तर होऊ शकतो. नंतर पण ते अजून आपल्याला ऑनगोईंग प्रोसिजर आहे, त्यामुळे आत्ताच लगेच सांगता येणार नाही. अजून आपल्याला 3-4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर याच्यावर आपल्याला जास्त बोलता येईल. निरंजन मुराडे म्हणतात, माझी 12 फेब्रुवारीला कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि 4 मार्चला पिरियड संपला आहे. मला आता धोका आहे का? नाही, बरेच दिवस होऊन गेले, आता धोका असण्याचे बऱ्यापैकी आता चान्सेस कमी वाटतात मला. तरी तुमची शुगर जर असेल, डायबेटिक असाल तर त्या गोष्टी बघत राहणे, जे वरती सांगितलं तसंच काळजी थोडी घेत राहणं. कारण असं काही टाईम पिरियड आपल्याला सांगता येणार नाही की इतक्या याच्या वेळेस होईलच, इतक्यानंतर होणारच नाही असं सांगता येत नाही. आता सध्या तरी सांगता येत नाही, पण बऱ्यापैकी तुमची शुगर वगैरे असेल ती जर कंट्रोल केली तर होण्याचे चान्सेस बरेच कमी होतात. तुषार महाजन म्हणता, प्राणायाम आणि मेडिटेशन याचा फायदा होईल का? हो सर, याचा नक्कीच फायदा होतो. कारण प्राणायाम मेडिटेशनने काय होतं, तुमचं ऑक्सिजनची लंग कॅपॅसिटी पण हे होते, तुमचं इम्युनिटी बूस्ट होते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं शुगर कमी होण्यासाठी याचा मदत होते. त्यामुळे प्राणायाम, मेडिटेशन, योगा या गोष्टींचा नक्कीच फायदा होतो. फक्त त्याची पेशंटची जेलनेतीचं अजून थोडंसं याच्यात एवढे रिसर्च बेस आपल्याला सांगता येणार नाही, पण तोही एक हे करून, कारण आता जेलनेतीमध्ये आम्ही डॉक्टर एक बिटाडिन गार्गल्स, जसं आपण घशाला गार्गल करतो तसं नाकातनं 1% बिटाडिनचं आपल्याला त्याच्याने नाकपुडीतला जो हे ते साफ करणं, ह्या गोष्टी आपण करू शकतो. जेलनेती याच्यावर माझा म्हणजे जास्त अभ्यास नाही, त्यामुळे मी जास्त भाष्य करू शकणार नाही. बाकी प्राणायाम, मेडिटेशन आणि योगा ह्या गोष्टींचं नक्कीच तुमचं शुगर कमी होण्यासाठी आणि इम्युनिटी बूस्टसाठी ह्या गोष्टींचा नक्कीच फायदा होतो. शुगर लेवल असेल तर रिस्क आहे का? हो, नक्कीच आहे. जी शुगर तुमची 300-350 असेल तर रिस्क नक्कीच आहे. फक्त तुमचं ती किती लॉंग टर्म, म्हणजे आता कसं आहे, याच्यात काल मुख्यमंत्री साहेबांनी जे फेसबुक लाईव्ह घेतला होता रविवारी, तर त्या दिवशी त्यांनी एक शब्द वापरला की तुमचं शरीर हे कोविड नंतर साखरेचं पोतं होतं. तर तो अर्थार्थी एकदम शब्द बरोबर आहे की साखरेचं पोतं म्हणजे तुमची शुगर पूर्ण वाढलेली असते शरीरातली, आणि ते लॉंग टर्म असतं की असं 2 दिवस वाढली परत कमी झाली असं नाही, तर लागोपाठ 5-10 दिवस अशी वाढलेली असते. तर अशा वेळेस शुगर लेवल इतकी असणं शरीरासाठी घातक आहे. तुमचे सेकंडरी इन्फेक्शन जे म्हणतो आपण, बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन, हे दुसरे म्हणजे नुसतंच म्युकरमायकोसिस नाही, तर आता सायटोमेगालो व्हायरस आहे, बाकी ट्युबरक्युलोसिस आहे किंवा दुसरे ॲनोरोबिक इन्फेक्शन म्हणतो आम्ही, तर हे इन्फेक्शन कॅच करू शकतात. त्याच्यामुळे आपली शुगर स्ट्रिक्टली आपल्याला कंट्रोल करावी लागेल. 180 जेवणानंतरची 160 180च्या आत आणलेली कधी चांगली. कंट्रोल होत नसेल तर त्याच्यासाठी मग तुमच्या फिजिशियनशी कन्सल्ट करून काहीही करून ती शुगर लेवल कंट्रोल करणं हाच एक पर्याय असतो. हो, तुषार पगार म्हणतो, थँक्स फॉर शेअरिंग. ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस आणि आय इन्फेक्टेड बाय म्युकोरमायकोसिस कसे डिस्टिंग्विश करू शकतो? हो, ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिसमध्ये बऱ्यापैकी हे थोडंसं हे होतं. ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस हा बऱ्यापैकी यंग पेशंटमध्ये पण दिसून येतोय सध्या. आता मी जे पेशंट बघतोय तर याच्यात कोविडच असेल असं नाही, पण ॲलर्जिक व्हायरल कंजंक्टिव्हायटिस म्हणजे त्यात मग ॲडेनो व्हायरल पण असू शकतात, दुसरे व्हायरस पण असू शकतात. अशात ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस हे बऱ्यापैकी यंग पेशंटमध्ये पण दिसून येत आहे. ज्याच्यात कोविड नाही असे पेशंट पण दिसत आहेत. आणि म्युकरमायकोसिस हा बऱ्यापैकी ज्यांना कोविड होऊन गेला आहे, जे डायबिटिक आहेत, ज्यांची इम्युनिटी कमी, थोडीशी एज जास्त आहे, अशा पेशंटला कोमॉर्बिडिटी आहे ज्यांना, अशा पेशंटला जास्त दिसतो. त्यामुळे असं ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट तुम्हाला सांगू शकता की हा ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस आहे का म्युकरमायकोसिस. कारण म्युकरमायकोसिस फक्त डोळ्यात नाही होणार, तर तुमचं नाकाचं म्हणा किंवा बाकीच्या दातांचं, ह्या गोष्टी पण आपल्याला चेक करून ENT सर्जनचं ओपिनियन घेऊन आपल्याला ते ठरवता येईल, डिस्टिंग्विश करता येईल आपल्याला. तर ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस बऱ्यापैकी ते पेशंट आता सध्या वाढलेले आहेत, पण ते यंग पेशंट दिसतात. आणि त्यात पण सुरुवातीला व्हायरल कंडिशनमध्ये एकच डोळा एफेक्ट होतो आणि मग तो दुसऱ्या डोळ्याला पण जातो. म्युकरमायकोसिस साधारण एकच डोळा होतो, एकच साईड बऱ्यापैकी हे होते.
तर ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिसमध्ये बोथ आईज बऱ्यापैकी थोडेसे सायमल्टेनियस म्हणा किंवा 2-4 दिवसाचा गॅप हे होऊन ते दोघं साईडला इन्फेक्शन होऊ शकतं. कोरोना होऊन गेल्यानंतर किती महिन्यापर्यंत काळजी घ्यावी? प्रशांत पाटील विचारत आहे. कोरोना झाल्यानंतर असं साधारण 4 ते 6 आठवडे किंवा 8 आठवड्यापर्यंत जास्त रिस्क म्हणतोय आपण, पण त्याच्यानंतरही तुम्ही 6 महिन्यापर्यंत डायबेटिक पेशंटची, ज्यांची इम्युनिटी कमी, अशा पेशंटला, जे दुसरे आजार आहेत, अशा पेशंटला आपल्याला काळजी घ्यावीच लागेल. आता पुढचं आपल्याला किती दिवसापर्यंत काळजी घ्यावी लागेल हे सांगता येत नाही आत्ताच, पण जेवढं जास्तीत जास्त आपल्याला काळजी घेता येईल आणि मध्ये मध्ये डॉक्टरांचा सल्ला घेऊन फिजिशियन, डेंटिस्ट, ENT सर्जन आणि फार वाढलं तर मग न्यूरोसर्जन यांचं आपल्याला ओपिनियन घेत राहावं लागेल. बेसिक याच्यात रोल तुमचा डायबेटॉलॉजिस्टचा आहे, शुगर कंट्रोल करणं, ENT सर्जनचा आहे. बाकी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट हे थोडंसं आणि न्यूरोसर्जनचा रोल थोडा नंतर येतो, पण आणि डेंटिस्टचाही नंतर येतो बऱ्यापैकी थोडासा, पण ENT सर्जन आणि तुमचे फिजिशियन यांनीच बऱ्यापैकी कन्सल्ट करणं, त्यांच्याशी फॉलोअप ठेवणं. कारण कसं असतं, कोविडनंतर बरेचसे पेशंट थोडं रिलेक्टंट होतात की डॉक्टरांकडे गर्दी होईल म्हणून आपण जायला थोडे घाबरतात, पण तुमचा फॉलोअप घेऊन ॲटलिस्ट डॉक्टरांशी फोनवर कन्सल्ट करून तिची शुगर चेक करून व्यवस्थित ट्रीटमेंट ठेवणं महत्त्वाचं आहे याच्यासाठी. काळ्या बुरशीवर औषध, तेच सांगितलं, काळ्या बुरशीवर औषधोपचार हेच एम्पोटेरेसिन बीचं खर्च थोडा बऱ्यापैकी जास्त येतो, कारण साधारण एका दिवसाला 9,000पर्यंत खर्च आपल्याला अपेक्षित म्हणजे वाटतो, कारण लायसोसोमल एम्पोटेरेसिन बी जे इंजेक्शन ते थोडं महाग जातं एम्पोटेरेसिन बी इंजेक्शनपेक्षा, जे लिपिड बेस आहे. ज्याचं नेफ्रोटॉक्सिसिटी म्हणजे किडनीवरचा परिणाम थोडा कमी म्हणतो, म्हणून आम्ही लोक ते लायपोसोमल एम्पोटेरेसिन बी जरा ॲडवाईस करतो. तर याचे थोडासा खर्च जास्त येतो, 9,000 रुपये, जवळजवळ 8 ते 9,000 रुपये डेली खर्च म्हटला जर हे असेल. त्याच्यात जेनरिक पण आहेत, पण आता अवेलेबल कोणते याच्यानुसार तुमचा खर्च कमी जास्त होऊ शकतो. साधारण डोस किती लागतो, तुमचं सिव्हिरिटी किती आहे, समजा काहींना रोजचे 2च इंजेक्शन द्यावे लागतात, काहींना 4 इंजेक्शन द्यावं लागतात, काहींना रोजचे 6 इंजेक्शन द्यावं लागतात. आता ते 7 दिवस द्यायचे आहेत की 14 दिवस द्यायचे आहेत की 21 दिवस द्यायचे आहेत, याच्यावर पण तुमचा खर्च किती होऊ शकतो ते सांगता येईल. पण एक आता राज्य सरकारने, टोपे साहेबांनी आता एक हे चांगलं केलं की हा खर्च तुमचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. ENTचा जे हॉस्पिटल नसतील त्यांनी पण नंतर ते कॉम्पेन्सेट करून तुमचा तो खर्च सरकारच्या याच्यातनं आपण हे करू शकतो. पण थोडंसं प्रायव्हेटला सुरुवातीला तुम्हाला खर्च करावा लागेल. किती वयाच्या लोकांना जास्त धोका आहे? तेच कोमॉर्बिड म्हणजे तुमचं डायबेटिक साधारण आपल्याला 40 नंतर बऱ्यापैकी पेशंट जास्त दिसतात, 40 ते 60 वयापर्यंत. अशा पेशंटला हा धोका नक्कीच जास्त आहे, कारण त्यांची इम्युनिटी थोडीशी वाढत्या वयानुसार शुगर वाढते आणि इम्युनिटी कमी होते, अशा पेशंटला हे होतं. पण जर यंग पेशंट असेल, त्यांची शुगर शूट झाली असेल स्टिरॉइडमुळे, तर अशा पेशंटलाही होऊ शकतो. त्यामुळे वयाचा असं आता सांगता येणार नाही, पण साधारण 40 पासून तर 60पर्यंत हा वयोगट याच्यात रिस्क फॅक्टर यांना आहेच. प्रिव्हेंटिव्ह आपण काय औषध घेऊ शकतो का? प्रिव्हेंटिव्ह असं औषध नाही, फक्त तुमची इम्युनिटी तुम्ही बूस्ट करू शकता. कारण हा जो ही ब्लॅक फंगाय जे म्हणतो, हे आत्ताही आपण आजूबाजूला बसतो अशा ह्याच्यात आहे असते, म्हणजे ते स्पोर्स हवेत असतातच. फक्त ते आपल्याला नाकातनं गेल्यानंतर तुमची इम्युनिटी कशी येते, आपल्यावर कशी अटॅक करते, याच्यानुसार आपल्याला त्याचं सिव्हिरिटी येते. आणि त्याच्यामुळे प्रिव्हेन्शन असं करणं लगेच शक्य होणार नाही. फक्त मास्क वापरणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, आणि दुसरी गोष्ट, आता सध्या पुढे पावसाचा सीझन असल्यामुळे आपले जे कपडे असतात ते थोडेसे पूर्ण वाळूनच घालणं, म्हणजे त्याच्यावर बुरशी यायला नको. दुसरी गोष्ट, मास्क रोजचा रोज धुवून दुसरा फ्रेश मास्क वापरणं, या गोष्टी आपल्याला करावं लागतील. कुठे बाहेर जाऊन आता स्क्रब बाथ म्हणतो आम्ही त्याला, पूर्ण शरीर केसापासून तर तळपायापर्यंत, नखापर्यंत पूर्ण स्क्रब करून आपण आंघोळ केली पाहिजे. कपडे असे कुठे गरजेच्या ठिकाणी जाऊन आले किंवा धुळीच्या ठिकाणी जाऊन आले, कुठे प्रवास झाला, तर असे ते कपडे लगेच आपण, ज्यांना अशी रिस्क आहे अशा पेशंटनी बऱ्यापैकी म्हणजे काळजी घ्यावी लागते. ते आंघोळ करून कपडे वेळच्या वेळी धुणं, ते वाळलेले कपडे घालणं, हे प्रिव्हेन्शन आपण करू शकतो. डोळे काढल्यानंतर पत झाला आहे? हो, होतो. कारण कसं आहे, तिथे तुमचं म्युकोरमायकोसिसचं जे फंगस त्यांनी काढलं असेल, डोळा काढला असेल, ते जे डिब्राईड केलेलं असेल, जे ब्लॅक झालेला जेवढा पार्ट होतो नेक्रोसिस, तो काढला. पण त्याच्यानंतर तिथे सेकंडरी इन्फेक्शन होण्याचे चान्स पण असतात. म्हणजे नुसतं फंगस होईल असं, बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन तिथे पस होण्याचे चान्स असतात. त्याच्यामुळे ते
ग्रॅन्युलोमा फॉर्मेशन होईपर्यंत, म्हणजे ते टिश्यू व्यवस्थित होईपर्यंत आपल्याला डॉक्टरांचं कन्सल्ट घेऊन, अँटीबायोटिक वेळच्या वेळी घेऊन, डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्याला ते हे करता येईल. पण पस जर होत असेल तर याचा अर्थ तिथे सेकंडरी इन्फेक्शन असू शकतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेऊन तिथे आपल्याला दाखवून घ्यावं लागेल. कसा ओळखायचा सांगितलं वरती मी. आता इन्फेक्शन जास्त धोका मधुमेहांना असतो की नॉर्मल पेशंटला हे होऊ शकतो? नाही, 90% लोक हे मधुमेहच आपल्याला आतापर्यंत जे पेशंट हे झाले आहेत ते 90% हे डायबेटिक पेशंटच आहेत. 10% फक्त ज्यांच्यात थोडंफार कोमॉर्बिड दुसरे चान्स आहेत त्याच्यात पेशंटना झालेले असतील, पण जवळजवळ 90% हे डायबेटिक पेशंटलाच आहेत. प्रिव्हेन्शन काय सांगितलं वरती. आता हां, म्युकोरमायकोसिस पूनम वाघमारे विचारतात, म्युकोरमायकोसिस झाला हे कसं कळेल? त्याच्यासाठी आता वरती तुम्ही होते लेट जॉईन झालाय. तर म्युकोरमायकोसिस याच्यासाठी आपल्याला ज्या सायन्स असतात, म्हणजे तुम्हाला सिम्पटम्स किंवा नाकात थोडंसं सर्दी आल्यासारखं वाटणं, सुरुवातीला एका साईडला नाकपुडी बंद झाल्यासारखं वाटणं, नाक गच्च झाल्यासारखं वाटणं, सायनसच्या ठिकाणी नाकाच्या ठिकाणी दुखणं, थोडंसं नाकातनं सुरुवातीला रक्त आल्यासारखं वाटणं, रक्त आल्यानंतर काही वेळानंतर किंवा काही तासानंतर ब्लॅकिश डिस्चार्ज म्हणजे काळपट रक्त आल्यासारखं वाटणं, थोडंसं डोळ्याच्या मागे साईडला पेन होणं, डोळ्याला थोडी सूज आल्यासारखं वाटणं, हेडेक म्हणजे डोक्याला दुखणं, हे सायन्स आपल्याला दिसतात. याच्यात आपल्याला जेवढं लवकर तुम्हाला नाकात असतानाच हे कॅच करता येईल, जेवढं अर्ली डायग्नोस करता येईल तेवढं आपल्याला चांगलं राहील. त्यामुळे नाकात असं थोडे तुम्हाला साईन वाटले डायबेटिक पेशंटला की ज्यांना कोविड होऊन गेला आहे, ज्यांची आता रिसेंटली त्यांना, तर अशा पेशंटला लगेच ENTचं ओपिनियन घेऊन घरी टाइमपास किंवा जनरल प्रॅक्टिशनरकडे टाइमपास करण्यापेक्षा लगेच ENT सर्जनचं ओपिनियन, जर ENT सर्जन नसेल तर मग आपल्या दुसऱ्या गावाला जाऊन ENT सर्जनचं ओपिनियन जेवढं लवकर घेता येईल तेवढं चांगलं होतं. कारण ENT सर्जनला जर त्याच्यात काही नाकातल्या नॉस्ट्रिलमध्ये किंवा आतमध्ये पर्यंत थोडंसं इन्फेक्शन सायनसपर्यंत वाटलं तर तो एंडोस्कोपी करून ते चेक करू शकतो, आणि त्याला वाटलं अजून कुठेपर्यंत सायनसमध्ये आहे तर त्याला MRI स्कॅन करून ते आपल्याला हे करता येईल. पण जेवढं लवकरात लवकर हे होईल, फार एकदम घाबरून जाण्यासारखं कारण नाही, पण काळजी घेतली चांगली. जेवढं लवकर आपण डॉक्टरांकडे जाऊ तेवढं चांगलं आहे. कोरोना झालेला नाही, पांडुरा दुखत आहे. हां, बुरशीची लागण झाल्यापासून किती दिवसात पसरते, तिचा कालावधी किती? हा जवळजवळ एक 72 तास ते साधारण म्हणजे 4 ते 6 दिवसात हा पसरू शकतो. पण जेवढं 24 तासाच्या 48 तासाच्या आत आपल्याला जर कळलं तर आपले डोळा वाचू शकतो, किंवा जे हाड काढावे लागतं काही वेळेस, बऱ्याच वेळेस जे सायनस आपल्याला हे करावं लागतं ते टळू शकतं. त्यामुळे नाकात जर आपल्याला 24 ते 48 तासाच्या आत जर आपल्याला डायग्नोज झालं तर बरं पडतं. त्याच्यानंतर जेवढं उशीर होईल तेवढं ते एक ऑर्गन डॅमेज करत जातं आणि मग आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाही. म्हणजे डोळा काढल्यानंतर मग किंवा बोन काढल्यानंतर ते थोडंसं नाही म्हटलं तरी पुढचं लाईफ थोडंसं मिझरेबल होतं. ठीक आहे, छान माहिती. हां, कोरोना झाल्यावर किती दिवसांनी लस घ्यावी? आता हा प्रश्न ॲक्च्युली म्युकोरमायकोसिस तरी सांगतो मी. तर कोरोना झाल्यानंतर तुमचं आता आधी कसं होतं की 30 दिवसानंतर सांगत होते, पण आता ICMRने नवीन गाईडलाईन केली की तुम्ही साधारण 3 महिन्यानंतर म्हणजे 90 ते 100 दिवसानंतर आपण कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर, म्हणजे कोरोनापासून हे झाल्यानंतर तुम्ही 100 दिवसानंतर आपण 3 महिन्यानंतर आपण लस घेऊ शकतो. कारण बऱ्यापैकी कोरोना ज्यांना झालं त्यांच्या अँटीबॉडीज तयार झाल्या असतात, त्यांना ॲक्च्युली नॅचरल इम्युनिटी आलेली असते. त्यामुळे अशा पेशंटला लगेच लस घेण्यात ती काही अर्थ नाही. त्यामुळे जेवढं तुम्ही उशिरा गेल ती लस अजून तुम्हाला जास्त दिवस तुम्हाला प्रोटेक्शन देऊ शकते. त्यामुळे साधारण 3 महिने आता ICMRने आपल्याला सांगितले.